नमस्कार. आज आपण ई-ऑफिससाठी डी-एस-सी कशी रजिस्टर करायची आणि त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर याबद्दल थोडीशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ई-ऑफिस रजिस्टर करताना आपल्याला डी-एस-सी साठी लागणारे सॉफ्टवेअर म्हणजे जावा, त्यासाठी असणारे टोकनचे ड्रायव्हर्स आणि डॉक्युमेंट्स आणि युटिलिटी. या तिन्ही सॉफ्टवेअरची लिंक तुम्हाला ड्राईव्हवरती शेअर केलेली आहे. तर तुम्ही हे तिन्ही सॉफ्टवेअर जे आहेत ते ड्राईव्हरच्या लिंकवरून डाउनलोड करून घ्यावेत आणि नंतर स्टेप बाय स्टेप आपण त्याची इन्स्टॉलेशनची प्रोसेस आपण बघूयात त्यामध्ये कशी करायची आहे ती. ई-ऑफिससाठी डी-एस-सी रजिस्ट्रेशनसाठी लागणारे सॉफ्टवेअर जावा सॉफ्टवेअर आहे, टोकनचे ड्रायव्हर्स आहेत आणि डॉक्युमेंट्स आणि युटिलिटी आहे. तर आपण जावा सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं ते बघूयात. दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. तुम्हाला जावाच्या पेजवरती जाल तुम्ही. तिथे गेल्यानंतर तुम्हाला डाउनलोड जावावरती क्लिक करायचं आहे. इथे ओपन करायचंय तुम्हाला डाउनलोड केलेले सॉफ्टवेअर जे आहे ते. इथे येस क्लिक करायचं आहे. इन्स्टॉल. इथे तुमचं जावा सक्सेसफुल इन्स्टॉल झालेला आहे. त्यानंतर आपण दुसरं लागणारं सॉफ्टवेअर जे आहे ते म्हणजे टोकनचे ड्रायव्हर्स. तर टोकनचे ड्रायव्हर्स तुमच्या टोकनमध्ये ऑलरेडी आहेत. जरी समजत नसेल तर तुम्ही या ड्रायव्हरच्या लिंकवरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला टोकनचे ड्रायव्हर्स जे आहेत एम टोकन तुम्हाला दिलेले आहेत त्याच्या ड्रायव्हर्सवरती क्लिक करायचे तुम्हाला आणि इथे ओपन करायचे आहेत. क्रिप्टो आयडी सेटअप जो आहे तो तुम्हाला तिकडे रन करायचा आहे. अशा प्रकारे तुमचा टोकनचे ड्रायव्हर्स देखील इन्स्टॉल झालेले आहेत. यात शेवटचं आणि महत्वाचं सॉफ्टवेअर जे आपल्याकडे शेवटचं आहे ते आता आहे डॉक्युमेंट्स आणि युटिलिटी. तर तुम्हाला आता डॉक्युमेंट्स आणि युटिलिटीसाठी पुन्हा क्लिक वरती यायचं आहे. तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला इथे ई-ऑफिस रिलेटेड इकडे तुम्हाला डॉक्युमेंट स्टँडर्ड 7.0.2 इथे डाउनलोड करायचंय तुम्हाला ते. साधारणपणे 116 MB चं सॉफ्टवेअर आहे. हे ओपन करा. हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे डिजिटल चॅनल युटिलिटी सर्व्हिस असेल. त्यातला हा खालचा सेटअप जो आहे विंडोज इन्स्टॉलर पॅकेज तिकडे क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करा. इथे ऍक्सेप्ट वरती क्लिक करून पुढे नेक्स्ट करा. येस करा. नेक्स्ट. इथे तुम्हाला विचारेल डू यू वॉन्ट टू इन्स्टॉल द SSL सर्टिफिकेट. तिकडे येस वरती क्लिक करा आणि इन्स्टॉल करा. इकडे येस क्लिक करा. हे शेवटचं सॉफ्टवेअर आहे जे आपल्यासाठी लागणार आहे. इथे देखील येस वरती क्लिक करा. अशा प्रकारे तुमचं डॉक्युमेंट्स आणि युटिलिटी सॉफ्टवेअर इथे इन्स्टॉल झालेलं आहे. हे तिन्ही सॉफ्टवेअर टाकल्यानंतर तुम्ही तुमची डी-एस-सी जी आहे ती ई-ऑफिस साठी रजिस्टर करणार आहात. तर शेवटची प्रोसिजर जी आहे आता डी-एस-सी आपल्याला कशी वापरायची ई-ऑफिस साठी ते आपण बघूयात. त्यानंतर तुम्हाला ई-ऑफिस मध्ये तुमच्या लॉग इन करायचं आहे. तुमचे युजर डिटेल्स टाकायचे आहेत. नंतर फाईलमध्ये जाऊन डी-एस-सी रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं तुम्हाला. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसेल. तिथे क्लिक केल्यानंतर पुढे रजिस्टर युअर डी-एस-सी किंवा डी-एस-सी रजिस्ट्रेशनचं ऑप्शन असेल. त्यात तुम्हाला तुमच्या नावाची डी-एस-सी दिसेल. तिथे तुम्हाला ते तुमच्या नावाची डी-एस-सी सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर रजिस्टर करायची आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल सक्सेसफुली रजिस्ट्रेशन आणि नंतर मग तुम्ही तुमची डी-एस-सी वापरू शकता. थँक्यू.